दिवाळीच्या फराळाच्या निमित्ताने यापूर्वी आपण तिखट बेसन पापडी कशी बनवायची ती पाहिलेली आहे। आता तिखट पदार्थ म्हटला की त्याच्याबरोबर गोड पदार्थ खायला किती छान लागतो ना। तर आज आपण गुळ पापडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तसंच हा फराळाच्या निमित्ताने या पापड्या आपण बनवणारच आहोत। विशेष म्हणजे या तेलकट होत नाहीत, कमी तेल लागतं आणि परवडतातही। तुम्ही पापड्या 12 महिने करू शकता, मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, घरात करून ठेवल्या, कधी भूक लागली पटकन 2 पापड्या खाल्ल्या। ह्या पापड्या पौष्टिक तर असतातच, शिवाय तुम्हाला खर्चही कमी येतो। कुणाला फराळाचा डबा द्यायचा असेल तर त्या डब्यामध्ये घालून देऊ शकता आणि तुम्ही पिकनिकला गेले तर पिकनिकला घेऊन जाऊ शकता। ऑफिसमध्ये जात असाल तर डब्यात 4 पापड्या नेल्या तर मस्तपैकी सगळ्यांना त्यांचा सॅम्पलही द्यायला येतो, किती आनंद होतो सगळ्यांना। तर चला प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये या गुळ पापड्या कशा बनवायच्या ते पाहूयात। गुळ पापडी बनवण्यासाठी मी जी नेहमी भाजीची वाटी घेते ती भाजीची 3 वाटी गच्च भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे वजनाने 300 ग्रॅम पीठ भरतं। त्याच वाटीने मी अर्धी वाटी दाबून गुळ घेतलेला आहे, हा 100 ग्रॅम भरतो। याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। आपल्याला आता हे गुळ पाणी तयार करून घ्यायचं आहे। गुळ जर असा मोठ्या किसणीने किसून घेतला तर आपलं पाणी लवकर तयार होतो, वेळेची बचत होते। तुम्ही अख्खे खडे जरी टाकून पाणी करून घेतलं तरी चालू शकतं। पाण्यामध्ये असा गुळ 1 चमच्याने फिरवला की तो पटकन गुळ विरघळला जातो। पाणी गरम झालं की गुळ विरघळला जातो। आपल्याला हे उकळवायचं नाही आहे, पाणी फक्त गरम करून गुळ विरघळून घ्यायचं आहे। तुम्ही उकळलं तर त्याचं जास्त पाक होऊ शकतो। गुळ पाणी विरघळल्यानंतर आपण असा चहाच्या गाळणीने गाळून घ्यायचे। तुम्ही प्लॅस्टिकची गाळणीचा वापर करू नका, नाहीतर तुमची गाळणी खराब होऊ शकते। हे गुळ पाणी गाळणीने गाळून घेतल्यामुळे जर गुळामध्ये कचरा असेल तो निघून जातो। हे गुळ पाणी आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे। आता या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला पाव वाटी शुद्ध तूप घ्यायचं आहे। तुम्ही इथे तेल पण टाकू शकता, पण तुपाने पुऱ्यांचा स्वाद आणि खुसखुशीतपणा अतिशय छान येतो। त्यातलंच थोडंसं पीठ घेऊन असं वाटीला चोळलं म्हणजे आपलं तूप वायाला जात नाही। 5-6 इलायची मी बारीक कुटून घेतलेले आहेत। आता हे ऐच्छिक आहे। 2 पोह्याचे चमचे तीळ घ्यायचे आहेत। तीळ फार जुने घेऊ नका, कारण तिळाचा वास येऊ शकतो। चवीला थोडंसं मीठ घ्यायचं आहे। मीठ घेतल्यामुळं त्या पुरीचा स्वाद अतिशय छान येतो। आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तूप आपल्याला सगळं पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। पूर्वी आम्ही असा पदार्थ करायचा असेल आणि मेजरमेंटचे कप वगैरे वाट्या हे काहीच माहिती नव्हतं। मग असं ताटामध्ये पीठ घ्यायचं, त्याचे असे 4 भाग करायचे बोटाने। मग हे आपल्याला 3 भाग एकत्र करायचे आणि मग 1 भागात एवढा गूळ किंवा साखर घ्यायची, म्हणजे ते प्रमाण अगदी छान व्यवस्थित होतं। जास्तही होत नाही, फार कमी होत नाही। अनेक छोट्या छोट्या गोष्टीतनंच आम्ही रेसिपी शिकत गेलेलो आहोत। दोन्ही हाताने पीठ असं व्यवस्थित सगळं तुपाला चोळून घ्यायचं आहे। हे तूप आणि पीठ मी व्यवस्थित मिक्स केले। असं पीठ आवळून घेतलं म्हणजे त्याच्या अशा मुठी तयार झाल्या पाहिजेत। आता हे मोहन मला व्यवस्थित वाटते, पण तरी पण अजून 1 चमचा तूप आपण यामध्ये घेऊया। आता हे तूप मी पिठाला परत व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। हे पहा, आता पूर्वीपेक्षा थोडंसं हे पटकन मूठ आवळली जाते, म्हणजे आपलं हे मोहन आता व्यवस्थित झालेलं आहे। हे गुळ पाणी एकदम कोमट झालेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घेऊया। हे पीठ आपल्याला पोळ्यासारखं बनवायचं नाही, थोडंसं घट्ट पीठ आपल्याला हवं आहे। आता गरज पडली तर आपण वरून साधं पाणी याला वापरायचं आहे। सुरुवातीलाच तुम्ही जास्त पाणी घेताल तर मग तुमची फजिती होऊ शकते। आता या गुळाच्या पातेल्यातच मी थोडंसं अजून पाणी घेतलंय। आता गरजेनुसार पाणी लागेल तसं आपण पाणी घेऊन हे पीठ मळून घेऊया। या पुऱ्या जास्त दिवस टिकतात, म्हणून मी या थोड्याशा जास्तच बनवते, कारण मुलं मग येता जाता भूक लागली की पुऱ्या घेऊन खात असतात। जर तुमचा परिवार छोटा असेल आणि तुम्ही जर नवीन स्वयंपाक करत असाल तर तुम्ही याचं निम्म प्रमाण घेऊनच या पुऱ्या करा, म्हणजे तुम्हाला पीठ मळायला सोपं जाईल। थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मी मळून घेत आहे। हे असं हात चोळून घेतला म्हणजे हाताला लागलेलं पीठ पण आपलं निघून जातं, हात पण स्वच्छ होतात। हा आपला पिठाचा गोळा एवढा घट्ट तयार झाला पाहिजे, म्हणून थोडं थोडं पाणी घेऊनच आपल्याला पीठ मळायचं आहे। पिठाची चव घेऊन पाहिलेली आहे, अगदी व्यवस्थित झाले। पण तुम्हाला थोडीशी गोड हवी असेल तर अगदी एक एवढा छोटासा पोह्याचा चमचाच गूळ किसून त्यामध्ये मिक्स करायचा आहे। जास्त गूळ घालायचा नाही, नाहीतर पुऱ्या बिघडू शकतात। आता हे 15 ते 20 मिनिट पीठ आपण झाकून ठेवूया।
साधारण अर्धा तास हे पीठ आपलं भिजवलेलं झालेलं आहे. जरी अर्धा तास हे पीठ भिजलं तरी चालते. आपलं हे पीठ एकदम मऊ भिजून झालेलं आहे. आता पोळपाटाला थोडंसं तूप लावायचं, लाटण्याला पण थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हा पिठाचा गोळा आपल्याला थोडासा मऊ बनवून घ्यायचा आहे. हा जरा मऊ बनवून घेतला म्हणजे आपल्याला पुरी लाटायला त्रास होत नाही. आता तुम्हाला जर खूपच पीठ घट्ट वाटत असलं तर तुम्ही थोडासा पाण्यात हात घालायचा आणि त्या ओल्या हाताने पीठ थोडंसं मळून घ्यायचं म्हणजे पीठ मऊ होतं. आता हे आपलं अगदी योग्य झालेलं आहे. हे पहा, पीठ पातळ केलं तर तुमच्या पुऱ्या व्यवस्थित होणार नाही. आता मी एक गोळा यातनं काढून घेतलेला आहे आणि आता बाकीचं पीठ आपल्याला उघडं ठेवायचं नाही. एक ओलसर कपड्याने, हे सुती कपड्याने झाकून ठेवायचं आहे. पोळी अगदी छानपैकी लाटली जाते. दिवाळीचं फराळ करायचं म्हटलं की थोडंसं निगुतीचा वेळ काढूनच तुम्ही हे काम करायचं आहे, कारण हे काम करायला वेळ लागतो आणि तुम्हाला पेशन्स पण ठेवावे लागतात. पीठ चिरटत असेल तर कडेने असं व्यवस्थित बोटाने दाबून घेतलं म्हणजे ते चिरटलेला भाग परत व्यवस्थित होऊन जातो. अशा पद्धतीने आपल्याला एकसारखं हे लाटून घ्यायचं आहे. आपल्याला खूप जाड ठेवायची नाही आहे. हे पहा, अगदी एकसारखी पोळी झाली आपली. अशा पद्धतीने ही एवढी पातळ पोळी आपल्याला लाटायची आहे. जर तुमच्याकडे असे छोटे छोटे झाकण असेल डबीचं किंवा छोटी वाटी असेल, आता मी हे मसाल्याची डबी मोकळी करून घेतलेली आहे. आता एकसारख्या पुऱ्या होण्यासाठी ह्या पद्धतीने मी ह्या पुऱ्या अशा गोल कट करून घेणार आहे. आता या पुऱ्या तयार झाल्या की याला असे काटे चमच्याने टोचे मारा किंवा तुमच्याकडे काटे चमचा नसेल तर एखादी टोकदार सुरी वस्तू काय असेल त्यांनी हे टोचे मारून घ्यायचे आहेत. पोळीला जरी असे टोचे मारून घेतले तरी चालू शकतात. आपल्याला पुरी फुगवायची नाहीये. आता महत्त्वाचं म्हणजे काही जणींना वाटेल की मी मोठे 4-5 गोळे करेल आणि पटापट लाटून या पुऱ्या करेल. जर तुम्ही असे थोडेसे मध्यम साईजचे गोळे केले तर तुमचं काम पटपट होतं, कारण काय असतं, पीठ आपलं घट्ट असतं आणि ते लाटायला थोडासा वेळ लागतो. मग कमी पिठाच्या पुऱ्या लवकर होतात. या पुऱ्या मी लाटून घेत आहे आणि थोडेसे आपण आत्ता सध्या तरी पूर्ण होऊपर्यंत झाकून ठेवायच्यात. आपल्याला सगळ्या पुऱ्या एकदा लाटून घ्यायच्यात आणि मी अशा सुती कपड्याने हे सगळं झाकून ठेवलेलं आहे. यातल्या काही पुऱ्या मला थोड्याशा जाड वाटल्या, त्या मी लाटण्याने थोड्याशा लाटून मोठ्या केलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या पुऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत. या पुऱ्या मी सुती कपड्यावर फॅन खाली 15 ते 20 मिनिट सुकून घेणार आहेत. त्याला मध्ये मध्ये उलटं पालटं करणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असले तर ह्या उलट्या पालट्या जास्त करायला वेळ लागत नाहीये. 5-5 मिनिटात उलट्या पालट्या केल्या आणि फॅन नाही लावला तरी चालू शकतो. 10 मिनिटांनी या सर्व पुऱ्या मी अशा परत पलटी मारून घेत आहे आणि 10 मिनिटं या परत सुकून द्यायच्या आणि मग काढून तळायला घ्यायच्या. पुऱ्या पलटी करून 10 मिनिटं झालेल्या आहेत. या पुऱ्या मी सगळ्या ताटात काढून घेतल्यात. इकडे मी मीडियम गॅसवर सूर्यफूल तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मी शक्यतो घाण्यावरचंच तेल वापरते. तुम्हाला जर घाण्यावरचं तेल मिळालं तर तुम्ही ते वापरा, म्हणजे ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. तर आता एक पुरी आपण यामध्ये तळून पाहूया, म्हणजे आपल्याला समजेल की तेलाला किती ताव आलेला आहे ते. गॅस आपल्याला मीडियम ते बारीक गॅसवरच या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तेलाला बऱ्यापैकी ताव आलेला आहे आणि मी नेहमी सांगते तसं हे तेल असं आपल्याला सगळीकडनं व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे तेलाला ताव चांगला बसतो. आणि पुऱ्या तळायला शक्यतो तुम्ही कढई पसरटच घ्या, म्हणजे एका वेळेस जास्त पुऱ्या तळून होतात. तेल घेताना पुऱ्या बुडतील एवढं तेल घ्या, अंगावर तेल उडणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आता या पुऱ्या आपण फॅन खाली का सुकून घेतल्या तर या पुऱ्या सुकल्यामुळे पटकन तळून होतात, तेल कमी लागतं आणि शिवाय या तेलकट लागत नाही. एक बाजूने तळून झाल्या की अशा या पलटी करायच्या आणि अशा उलट्या पालट्या करतच या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. गरजेनुसार गॅस मीडियम ते छोटा करायचा आहे. फुल गॅसवर जर पुऱ्या तळल्या तर त्या फक्त वरून लाल होतात आणि आतून मग नरम पडतात. जर तुम्ही तळताना या पुऱ्या उलट्या पालट्या केल्या नाही तर त्या एकाच साईडनी लाल होतात. माझ्याकडे इथे ऑडीचा युनिरॅप पेपर आहे. आता हे तळलेले पुऱ्या मी या पेपरवर काढणार आहे, कारण हा पर्यावरण पूरक आहे आणि याचं सहज विघटन होतो. म्हणजे काय होतं, आपले भांडे पण तेलकट होत नाही आणि या तुम्ही समजा टिफिनमध्ये मुलांना द्यायचं असेल किंवा कुणाला द्यायचं असेल तर यामध्ये रॅप करून दिल्या तरी चालू शकतात. या ऑडीच्या युनिरॅप्स पेपरची खरेदीची लिंक मी व्हिडिओच्या खाली देत आहे. तेथून हा पेपर तुम्ही अवश्य खरेदी करा. गॅस मी बारीक केलेला आहे. आता परत अशा ह्या पद्धतीनेच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. सुट्ट्या पुऱ्या आपल्याला तळता आल्या पाहिजे एवढ्याच पुऱ्या कढईमध्ये सोडायच्या आहेत. खूप जास्त पण पुऱ्या तेलात सोडायच्या नाही आहेत. सुरुवातीला 1 मिनिट तळून दिल्यानंतर या परत आपण सगळ्या अशा उलट्या करायच्या आहेत.
आणि मग नंतर सतत उलट्या पालट्या करत या बुडबुडे कमी झाल्यानंतर या पुऱ्या आपल्याला काढून घ्यायच्यात. म्हणजे आपल्या पुऱ्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत आणि अशा 2 झारे वापरायचे. म्हणजे काय होतं, हे मोठ्या झाऱ्यातनं अतिरिक्तचं तेल कढईमध्ये निघून जातं. आता या पुऱ्या टाकताना एकावर एक टाकायच्या नाहीत, अशा सुट्ट्या करत टाकायच्यात. आणि पहिल्या पुऱ्या जर थोड्या थंड झाल्या तर त्या वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायच्यात. आता हे जे तीळ तेलात सुटलेत, चहाच्या कोरड्या गाळणीने हे तीळ आपण काढून घ्यायचे. हे तीळ आपण काढून घेतल्यामुळं हे तीळ आपले वायाला जात नाही आणि आपल्याला याचा मसाल्याच्या भाजीमध्ये उपयोग करता येतो. गोड गुळाच्या पापड्या आपल्या तळून झालेल्या आहेत आणि आपल्याला तळून झाल्यानंतर अशा व्यवस्थित पसरून टाकायच्यात, एकावर एक टाकायच्या नाही आहेत. म्हणजे थंड झाल्यावर त्या अतिशय कुरकुरीत होतात आणि तुम्ही पाहू शकता कुठेही तेलकट ही पुरी तुम्हाला दिसणार नाही आहे. म्हणजे आपल्याला तेल कमी लागतं, वेळ कमी लागतो आणि पटकन होतात. खायला तर अतिशय छान लागतात. थंड झाल्यानंतर या पुऱ्या तुम्ही एअरटाईट डब्यात किंवा एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये बंद करून ठेवा. या पुऱ्या महिनाभर साधारण खराब होत नाही आहेत. एक पेपर लावून असं तुम्ही झाकण घट्ट बंद करून ठेवलं म्हणजे आपल्या या गोड पुऱ्या नरम पडत नाहीत. दिवाळी फराळाच्या निमित्ताने या गुळ पापड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. चवीला तर अतिशय सुंदर झालेल्या आहेत. मी जे प्रमाण दिले त्यामध्ये ह्या साधारण छोट्या साईजच्या 95 पापड्या तयार होतात. वाट कसली पाहताय? आज या दिवाळीच्या फराळाला तुम्ही गोड आणि तिखट पापड्या नक्की बनवायच्या आहेत. आणि माझ्या रेसिपीला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, प्रतिभा फिरोदियाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल बटन दाबायचं आहे. म्हणजे माझी आता दिवाळीची नवीन रेसिपी येणारी तुम्हाला लवकर समजेल. भेटूया परत एका दिवाळीच्या नवीन पदार्थासह.